हम्म, 5 वाजले, शाळा संपली. चला निघूया. पाटील सर, शिकवणी घेताय? शिकवणी घ्या. शाळेची वेळ झाली, संपली शाळा. मी निघतो. बर, घ्या तुम्ही मुलांची शिकवणी द्या. शिकवा मुलांना. देशमुख सर, थांबताय की चालताय? निघाले चला. चला निघूया. या. येस. हम्म, आपली वेळ झाली, निघायचं घरी. हो, घरी जाऊया ना. देशमुख सर, ही जी चांडाळ चौकळी आहे ना, पाटील सर, देशमुख सर, पठाण सर, चौधरी सर, हे मुलांना वर्गात बरोबर शिकवत नाहीत सर. त्यांच्या पालकावर दडपण आणतात. त्यांना शिकवण्या लावून घ्यायला लावतात स्वतःकडे. व्यवसाय करून ठेवला हो. सेवा नावाचा गोष्टच नाही राहिली सेवा नावाची. हम्म. हा, 2 पट 4 पट पैसे कमवतात हो. म्हणून यांच्याकडे मोठ्या मोठ्या गाड्या आहेत, मोठी मोठी घर आहेत. विद्यार्थ्यांच्या आयुष्याचं काही घेणं देणं नाही. माझे वडील सर्वोदय विद्यालयाचे मुख्याध्यापक होते. पूर्ण शहरात मान होता त्यांना. त्यांच्या हातून शिकलेले जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, तहसीलदार अशा मोठ्या मोठ्या पदावर लोक गेलेत. येतात भेटायला. माझ्या बाबांना वडिलांना भेटायला येतात अजूनही लोक. माझे वडील सांगायचे, शिक्षण हा जगाचा पाया आहे. शिक्षणामुळे प्रगती होते. या व्यवसायात भ्रष्टाचार नको, आडमार्गाचा पैसा नको. बघा, आम्ही अजून तिथेच आहेत. आता मागच्या वर्षी मी या 10 वर्षात आत्ता मी 2 व्हीलर घेतली. सायकल येणं जाणं करायचं. माझ्या आयुष्यात वडिलांनी आयुष्यभर सायकलवर येणं जाणं केलं. परंतु नाव कमवलं. पैसा नाही कमवला, पण नाव कमवलं. आम्हाला तेच सांगून गेले. मी पण 1 रुपया फुकट्याचा बेईमानाचा कमावणार नाही. पगार निघतं माझं. हो, वाईट सवय नको, कुठली फालतूगिरी नको. अहो, समाधान मिळतं. मुलांना शिकवल्याचं समाधान मिळतं. जेव्हा मुलं शिकतात, मोठी होतात, आपल्याला भेटायला येतात. जिल्हाधिकारी सारखे माणसं वडिलांच्या पाया पडतात, तेव्हा वडिलांचं महत्व कळतं. आदर्श. हो. शिक्षक सारखा मोठा, किती मोठं पद आहे हो. गुरुजी मोठं पद आहे. जिल्ह्याचा किती सगळ्यात मोठा माणूस, पहिला नागरिक जिल्हाधिकारी जरी असला ना, तर तो गुरुजी, 4थ्या वर्ग शिकणारा गुरुजीचं पाय पडतो. आई वडिलांतर मानच स्थान, गुरूंचं स्थान आहे, मानाचं स्थान. भगवंत रामांना गुरु होते वसिष्ठ. भगवान श्रीकृष्णांना सांदीपणी गुरुजी होते. गुरुला अनन्य महत्व आहे. चला, देशमुख सर घर आलं. एक मिनिट, फोन येतो. हॅलो, कोण बोलतोय?
शिक्षण मंत्र्यांची पी. हां, बोला सर, बोला. काय आदेश आहे सर? हां, धन्यवाद सर, धन्यवाद. या सर, पेढे खाऊ घालतो सर. हो सर. मला मुख्याध्यापकपदी बढती दिल्याबद्दल धन्यवाद सर, धन्यवाद. धन्यवाद. अजून काय बातमी आहे सर? निवड झाली? कुठे सर? आदर्श शिक्षण म्हणून. आदर्श शिक्षक म्हणून माझी निवड झाली आणि आदर्श साने गुरुजी पुरस्कार मला या 20 तारखेला मुंबईला यायचं आहे. हां, ठीक आहे सर, ठीक आहे सर. हो सर, तयारी लागतो सर. तयारी करतो सर. नमस्कार सर, नमस्कार. गुरुजी, बघा, मला मुख्याध्यापक म्हणून बढती पण मिळाली आणि यंदाचा जो महाराष्ट्राचा आदर्श शिक्षक साने गुरुजी पुरस्कार तो सुद्धा माझ्या नावानं जाहीर झाला. 20 तारखेला जायचं आहे. चला, तयारी लागतोय. गुरुजी, या गुरुजी. नमस्कार गुरुजी.